मार्गदर्शनाचा विषय आहे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व आरोग्य विषयक माहिती। मी तुम्हाला नेहमीच दरवेळेस तुमच्या आरोग्याविषयी माहिती सांगत असते आहे की नाही। आपण वेगवेगळ्या डॉक्टरांना पण आपल्या शाळेमध्ये आतापर्यंत बोलवलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला बरीचशी माहिती पण आहे। तरीसुद्धा तुमच्या लक्षामध्ये काही काही गोष्टी असणं आवश्यक आहे। जसं आता तुम्ही मोठ्या होत आहात आहे की नाही, मग आपण आता मोठं होत आहोत, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आता तुम्ही आणखी परत मोठं होणार आणि त्याच्यामुळे मग काय करायचं, आपण आपल्या शरीराची पहिल्यांदा काय करायचं, स्वच्छतेबाबत आपण जागरूक असलं पाहिजे। जसं तुम्ही शाळेत येता, घाईघाईने आंघोळ करता, नंतर की नाही, पण तसं करायचं का? कारण तुम्ही दिवसभर शाळेत राहता, शाळेमध्ये आपल्या अंगावर धूळ बसते हो की नाही, मग घरी गेल्यानंतर सुद्धा काय करायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे। त्याच्यानंतर सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करता त्यावेळेस सुद्धा आंघोळ स्वच्छ करायची, साबणाने करायची। गरम पाणी, मग तुम्ही गरम पाणी वापरा किंवा थंड पाणी वापरा। त्यानंतर काय करायचं, टॉवेलनी, स्वच्छ टॉवेलनी अंग कोरडं पुसायचं आणि आठवड्यातून केस सुद्धा 2 वेळा स्वच्छ धुवायचे आणि रोज छान तेल लावून केस करायचे। त्याच्यामुळे काय होणार की तुमच्या केसामध्ये जी घाण जमा झालेली असते, रोज दिवसभर धूळ उडते की नाही केसांमध्ये, ती काय होते, स्वच्छ होते। त्याच्यानंतर आणखी तुम्ही शाळेमध्ये येता आणि आणखी तुमचा एक मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे तुमच्या केसांमध्ये असणारे प्राणी आहेत की नाही। प्रत्येकाकडे तुमच्या केसांमध्ये प्राणी आहे, कबूल करा, आहे की नाही। मग काय करायचं, ते प्राणी होऊ नये म्हणून काळजी घ्यायची। आठवड्यातून किमान 2 वेळा किंवा 3 वेळा केस स्वच्छ धुवायचे। रविवारच्या दिवशी मेडिकल शॅम्पू जो मिळतो तो सुद्धा वापरायचा, आलं लक्षात। आणि अशा प्रकारे आपल्या शरीराची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर आहे खानपान। तुम्ही काय करता, या वयामध्ये चिप्स आणि ते कुरकुरे जे पॉप्युलर मिळतात की ते खाता, शक्यतो हे पदार्थ खायचे नाही। मग काय खायचं, आपल्याला ताकद आली पाहिजे म्हणून दूध, त्याच्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या भाज्या असतात त्या सुद्धा खायच्या। त्याच्यामुळे काय होतं, आपलं शरीर सुदृढ व्हायला मदत होते। तुम्ही विज्ञानामध्ये शिकतात कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला काय काय जीवनसत्व, काय काय विटॅमिन मिळतात, कळलं आहे ना, शिकतात ना। मग आपल्या खाण्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजे, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व मिळतील, आलं लक्षात। म्हणून मग काय करायचं, सगळ्या प्रकारच्या भाज्या खायच्या, अगदी कारले सुद्धा खायचे, आवडीने खायची। आईला तू हेच भाजी केली, तीच भाजी केली, मला ही नको ती नको असं म्हणायचं नाही। त्याच्यानंतर सिजनेबल जे फळं असतात, ज्या ऋतूमध्ये जे फळं मिळतात ते सुद्धा खायचे, आलं लक्षात। त्याच्यानंतर आणखी आपल्या शरीराची स्वच्छता म्हणजे आता तुम्ही मोठे होताय, तुम्हाला दरवर्षी सुद्धा मी सांगत असते आहे की नाही, तर त्याप्रमाणे सुद्धा आपण आपली काळजी घ्यायची, शरीर नेहमी स्वच्छ ठेवायचं। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, जसं तुमच्या सोबत मागच्या वर्षीच्या मुली होत्या त्यावेळेस त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की आता हळूहळू कोणाला मासिक पाळी येते, त्यावेळेस तुम्ही काय करायचं, कसं जर आलं तर घाबरून जायचं नाही। तुम्हाला जर ते घरीच आलं तर काही प्रश्न नाही, तुमची आई सुद्धा त्याबद्दल सांगेल आणि हे मार्गदर्शन मी मागच्या वर्षी सुद्धा केलेलं आहे, त्यावेळेस सुद्धा तुम्ही बसलेल्या होत्या, त्याच्यामुळे तुम्हाला ती कल्पना आहे। समजा जर असं शाळेत आलं किंवा काही त्रास होत असेल तर तुम्हाला सांगायचं। आणि याची सोय सुद्धा आपल्या शाळेत केलेली आहे, कुठे असते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना, माहिती, मग ते व्यवस्थित घ्यायचं। आपल्या शाळेमध्ये उत्तम प्रकारचे शौचालय आहे, शौचालयामध्ये आपण स्वच्छता सुद्धा नीट ठेवतो, आहे की नाही। आपल्याकडे पाण्याची व्यवस्थित सोय आहे, आपल्याकडे कमोड शौचालय आहे, त्याच्यानंतर साधं शौचालय आहे, त्यानंतर वॉशरूम सुद्धा आहे, वॉश बेसिन सुद्धा आहे। ह्या सगळ्या गोष्टी
वापरायच्या. आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर त्यावेळेस तुम्ही माझ्याशी संपर्क साधायचा. ह्या बाबतीत जर तुम्हाला मी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे ना. मागच्या वर्षी सुद्धा या सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही त्या बाबतीत जर अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. आलं लक्षात? त्याच्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची की जेणेकरून आपलं आरोग्य सुदृढ राहील. काही लक्षात? धन्यवाद.